नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल टेस्ट क्रमांक 28 झाली. त्यावर आपण विश्लेषण बघणार आहोत. एक नंबर महाराष्ट्राचा भूगोल 15 प्रश्न, शब्दगीयो 5 प्रश्न आणि त्यानंतर वाक्प्रचार 5 प्रश्न अशी 25 प्रश्नाची टेस्ट झाली. चला आपण वेळ न घालवता एक एक प्रश्न बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला नियोजन आणि नियोजनाच्या नंतर उद्याच्या टेस्टचा आपल्याला सिलेबस सुद्धा काय आहे ते बघायचं आहे आणि त्या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करायचा आणि टेस्ट क्रमांक 29 सोडवायचे आहे. प्रश्न पहिला, मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. बालगंधर्व म्हणून कोण ओळखले जातात? नारायण श्रीपाद राजहंस. भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? नागपूर. नागपूर. रेणुका माता शक्तीपीठ कुठे आहे? माहूर. अजिंठा लेणी कोणत्या नदी परिसरात आहे? वाघूर. संत चोखामेळा समाधी स्थळ कोणत्या तालुक्यात जिल्ह्यात आहे? मंगळवेढा सोलापूर. मंगळवेढा सोलापूर. माथेरान हे कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कुठे आहे? मुंबई. आद्य कवी मुकुंदराज यांचे जन्मगाव कोणते आहे? अंबाजोगाई. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती? मुंबई. महाराष्ट्राची राजधानी कोणती असं विचारता मुंबई सांगायचं. महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी विचारलं तरी मुंबई सांगायचं. हळदीचा सर्वात मोठा उत्पादक व ग्राहक देश कोणता आहे? भारत. जळगाव व वसई. जळगाव व वसई येथे कोणते फळ प्रसिद्ध आहे? केळी. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यवतमाळ व नांदेड या दोन्ही जिल्ह्यात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग लांबी किती आहे? 234 किलोमीटर आहे. अटल सेतू कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? शिवडी चिले उरण. शिवडी चिले उरण. केस. त्यानंतर इथपर्यंत महाराष्ट्राच्या भूगोलचे 15 प्रश्न बघितले. त्यानंतर 16 पासून 25 मराठी व्याकरणचे बघायचे आहे. केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या. विश्वासघात करणे. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? चूक लक्षात आणून देणे. घाशा गुंडळणे या वाक्प्रचाराचा योग्य उपयोग असलेले वाक्य निवडा. त्याने घाशा गुंडाळला. लोखंडाचे चेने खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? भरपूर परिश्रम करणे. मुंगी होऊन साखर खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? विनयशीलपणाने चांगल्या गोष्टी मिळवाव्यात. चंद्र ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आता ढगामागे या ठिकाणी शब्दव्यय आहे. परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात कोणता प्रकार वापरला आहे? परीक्षेपूर्वी म्हणजेच पूर्वी या शब्दावर कालवाचक. खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव शोधा. उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात. यामध्ये झाडाखाली हे उत्तर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव ओळखा. यामध्ये कुत्रा सुद्धा. नामाला सोडून असलेला सुद्धा हा शुद्ध शब्दयोगी अवयव असतो. खालील शब्दयोगी अवयवाचा प्रकार सांगा. उपचारासाठी मला पैसे हवेत. आता यामध्ये उपचारासाठी तर साठी म्हणजे काय? चतुर्थी विभक्त अव्यंत आणि चतुर्थी विभक्त अव्यंत हा हेतुवाचक शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी 25 प्रश्न आज डेली टेस्ट मध्ये होतात. सर्व सोमवार ते शनिवार डेली टेस्ट आहे. त्यामुळे नवी दिशा अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. फ्री डॉट मध्ये जायचं आणि त्यामध्ये जीके आणि मराठी व्याकरण यावर फ्री टेस्ट आहे. तर आपण दिलेल्या अभ्यासावर शोधाय आणि विशेष म्हणजे नियोजन कसं असतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही ऑफलाईन क्लासमध्ये त्यांचं गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स घेतला जातो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या गणिताच्या बेड्या तोडल्या जातात. ऑनलाईन क्लास गणित आणि बुद्धिमापन ऑनलाईन क्लास आहे. 3 महिन्यामध्ये आपल्याला गणित आणि बुद्धिमापनचे रजिस्टर बनवायचे. त्याच्याशिवाय आपली अभ्यासाची रणनीती बनवू शकत नाही. आता 3 महिन्यानंतर आपल्याला एका आठवड्यात 2 पेपर होणार. त्यामुळे प्रथम आपण ऑनलाईन क्लासमध्ये रजिस्टर बनवा आणि 3 महिन्यानंतर 2
टेस्ट होणार 100 प्रश्नाच्या, म्हणजे 20 प्रश्न गणितावर म्हणजे 5 चॅप्टर होणार, 5 चॅप्टर गणिताचे त्यावर 20 प्रश्न, 5 चॅप्टर बुद्धिमापनचे त्यावर 20 प्रश्न, 5 चॅप्टर मराठी व्याकरणचे त्यावर 20 प्रश्न, जसा महाराष्ट्राचा भूगोल त्यावर 20 प्रश्न, राज्यघटना पंचायत राज 20 प्रश्न, आणि त्यानंतर पुढच्या म्हणजे पेपरमध्ये भारताचा भूगोल 20 प्रश्न आणि इतिहास 20 प्रश्न, असं अल्टरनेट करून त्या ठिकाणी आपल्याला बदलून सिलेबस दिला जाईल. एका आठवड्यात 2 पेपर होणार. त्याच्यामुळे आतापासून तुम्ही गणित आणि बुद्धिमापनचे रजिस्टर बनवायला लावा आणि जसा सिलेबस सांगितला जातं त्याप्रमाणे आपण काय करत, सध्याच्या स्थितीमध्ये सोमवार ते शनिवार शिकवले जाणार, रविवारच्या दिवशी एकच 100 प्रश्नाची टेस्ट होणार आणि ती सुद्धा सिलेबस देऊन. म्हणून आपण नवी दिशा अकॅडमी टेलिग्राम चॅनलच आपण या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सिलेबस मिळेल आणि डेली टेस्टचा सुद्धा सिलेबस मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला नियोजन समजलं असेल. एका वर्षामध्ये कमीत कमी 4.5 रिव्हिजन झाल्या पाहिजेत शिकवण्याच्या माध्यमातून, आणि डेली टेस्ट तर दररोज असणार. 6 महिने किती 180 टेस्ट जवळपास होतील. याचा आपण म्हणजे अभ्यास करायचा आणि टेस्ट द्यायची. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय, उद्याची जे टेस्ट होणार आहे ती आपण लिहून घ्या. उद्याची टेस्ट महाराष्ट्राचा भूगोल, शब्दकीय अवयव, थांबा नाही, आज ही महाराष्ट्राच्या भूगोल झाली, तर उद्याची टेस्ट ही राज्यघटना, त्या राज्यघटना पंचायत राज याच्यावर 15 प्रश्न असणार. त्यानंतर उभयनवी अवयव यावर 5 प्रश्न असणार, लिहून घ्या. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द यावर 5 प्रश्न असणार. लक्षात आलं? राज्यघटना पंचायत राज, उभयनवी अवयव आणि मराठी व्याकरणचे उभयनवी अवयव, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, अशी 25 प्रश्नाची टेस्ट होईल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.